त्यातलं एक नाव मला घ्यायला आवडेल, जे नाव खरं घेताना मलाही तितकंच वाईट वाटतं, ते म्हणजे रसिका. रसिका आणि तुझी ऑफकोर्स कमाल केमिस्ट्री. नाही, आता आपण प्रपंचमध्ये एकत्र होतोच. आणि मी असं मुद्दाम वेगळं का सांगतोय, कारण आपण इतकं काम एकत्र केलंय भार्गवी, की आपण असे वेगवेगळे काढून एकमेकांना कसे बघणार आहोत खरं तर. पण तू म्हणलीस तसं रसिका, ती एक अभिनेत्री अशी होती की आम्हाला एकमेकांचं काम यायचं. आम्ही एकतर आधी पहिलं पानमध्ये पण एकत्र काम केलं होतं, ग्रिप्सच्या ह्याच्यात, प्रपंचमध्ये केलं होतं, अजून 2-4 ठिकाणी केली होती. रसिका तुझी पुण्यातली माहिती. हो, महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये. आणि तिथे तेव्हा ती राहत होते, ती पुण्यातच होती. आणि म्हणजे मला असं जेन्युअनली वाटतं की जी काही कमी माणसं आहेत ना, की ज्यांना आपलं काम येतं, की आता हा काय करणार आहे किंवा ही काय करणार आहे हे माहिती आहे, त्याच्यापैकी ती होती. आणि आम्ही तिला तिथून हिंदी सिनेमामध्ये जाताना, काम करताना, ती ग्रो होताना ते पाहिलं होतं. दुर्दैवाने तर एका विशिष्ट दुर्धर आजाराने तिला ग्रासलं आणि वाईट झालं. पण येस, शी वॉज द वन, की भन्नाट मजा आहे की तिच्याबरोबर काम करताना. एखादा कुठला किस्सा आठवतोय तिच्याबरोबर काम करताना, अगदी पहिलं पानमधला असेल किंवा नंतरचा कुठलाही? नाही, अगं प्रपंचच आपले किती किस्से आहेत. म्हणजे दर वेळेला तुला आठवत असेल तर प्रतिमा कुलकर्णी कोणीही बोलत असलं तरी मला आणि रसिकाला चोरडायची की आनंद, रसिका गप्प बसा. अगं तुझ्या मागे उभं होतो आम्ही काही नाही, पण आम्ही 2 आवडती मुलं होतो बघ. तुम्ही सगळे फार आवडते काही गप्प बस. तू सुनील आणि तू नाही काही नाही. तू फार एकदम तुम्हाला कधी ओरडली का ती? अगदी नाही, खोटं. सुनील आणि शर्वरीला कधीच. हो, आणि ती सगळ्यात डॅम्बिस मुलं आहेत खरं तर. पण आम्हाला बोलणीच खायची सवय होती, त्यामुळे आम्हाला काही वाटायचं नाही. आम्ही काही झालं तरी आम्हाला आपलं ते. तर त्याच्यातला एक सीन मला आठवतोय की रसिका बरोबर केलेला, नाही का, ती म्हणते आपण प्रेमात पडलो का रे, म्हणजे असं आपण लग्न तू म्हणतो नाही मला काही असं वाटत नाही. असा एक सीन होता, तुला आठवत असेल तर. आणि तो सीन फक्त एकमेकांकडे एका लुकमध्ये बघितल्यानंतर तिने केला होता. की पण समजा माझ्याऐवजी घरामध्ये तुझ्याऐवजी कोणीतरी दुसरीच बाई माझ्या घरात आहे, जी इकडे करते तिकडे करते, असं करते तसं करते, हे तू पाहिलंस तर तू काय करशील, असा काहीतरी डायलॉग होता. आणि त्याच्यावरती ही म्हणते रसिका की मी तिला ओचकारेन. तर हे क्लासिक एक्सप्रेशन होतं. आणि हे प्रतिमाला सुचलं पण होतं. आणि काय कन्व्हर्ट केलं होतं रसिकाने त्याच्यात, कुठेही जास्त न करता, काही न करता. नंतर आम्ही दोघंही खूप हसायला लागतो. अशा मोमेंट्स फार आहेत, अशा खूप मोमेंट्स आहेत. ती जायच्या आधी 2 दिवस मी आणि ऋषिकेश जोशी होता माझ्याबरोबर, आम्ही तिला तिच्या गोरेगावच्या घरी भेटायला गेलो होतो. तर तेव्हा आम्हाला खरं जाणवलं होतं की ये अपना दोस्त थोडा थकला. आणि 2 दिवसानंतर गेलीच ती. पण फार मजा होती. तिच्याबरोबर तू नाटकही केलंस, सिनेमा केला होतास तिच्याबरोबर? नाटक केलं आम्ही, साहेबजी डार्लिंग नावाचं. ओके. त्याच्यानंतर सिनेमामध्ये आम्ही कुठल्या होतो? विनय काकांचं? नाही, साहेबजी डार्लिंग मंगेश कदम. त्याच्यानंतर नाटक ॲमेटर तर तिच्याबरोबर 4 केली. आणि सिनेमात मी कुठे काम, सिरियल केलं तिच्याबरोबर. सिनेमात नाही मला वाटतं काम करता आलं.